आव्हान न्यूज. आता काहीही लपणार नाही, आम्ही वास्तव तेच दाखवतो. भुसावळ शहरात देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जपल्यात स्मृती. डॉक्टर बाबासाहेबांनी दिली होती भुसावळ येथील स्वर्गीय दिवाण बहादूर सिंग यांच्या निवासस्थानी भेट. पाटील कुटुंबियांनी जपल्या आहेत स्मृती. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भुसावळ इथं 1951 मध्ये तत्कालीन द शी विद्यालय व आत्ताच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानात जाहीर सभा घेतली होती. या दौऱ्यात त्यांनी शहरातील स्टेशन रोडवरील लोकल बोर्डचे तत्कालीन अध्यक्ष, मुंबई प्रांताचे आमदार, भुसावळचे प्रथम नगराध्यक्ष व ब्रिटिश सरकारनं दिवाण बहादूर या मानाच्या पदवीनं सन्मानित केलेले स्वर्गीय दिवाण बहादूर सिंग पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पगडा आजही पाटील कुटुंबियांवर आहे. स्वर्गीय DR पाटील हे भारताच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांचे काका, तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे उत्तर महाराष्ट्रातील समन्वयक योगेंद्र सिंग पाटील यांचे आजोबा होत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1951 मध्ये शहरात सभा घेतली होती. या सभेसाठी भुसावळ शहरासह विभागातून दलित अनुयायांचे जथ्थेच्या जथ्थे भुसावळ शहरात आले होते. त्यावेळी भुसावळ रेल्वे स्थानकावरून आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिवाण बहादूर सिंग यांच्या घरी भेट देऊन वरच्या मजल्यावर 2 तास थांबले व भुसावळ शहर जिल्ह्याच्या विकासावर सविस्तर चर्चा केली होती. ज्या खुर्चीवर दिवाण बहादूर सिंग बसायचे, ही खुर्ची व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी थांबले होते तो भाग, त्या स्मृती आजही पाटील कुटुंबियांनी सांभाळून ठेवले, जतन केलेले आहेत. संजय सिंग चव्हाण यांचा रिपोर्ट, भुसावळ. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 2 दिवसावर जयंती येत आहे. आपण या ठिकाणी एका वास्तूमध्ये आलेलो आहोत. ही अतिशय पुरातन अशी वास्तू आहे, ज्या वास्तूमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः या ठिकाणी आलेले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्या वास्तूमध्ये आले होते ती वास्तू आहे भुसावळच्या दिवाण बहादूर मार्गावर, अर्थात रेल्वे स्टेशनच्या मार्गावर ही इमारत आज या ठिकाणी उभी आहे. या इमारतीचं वैशिष्ट्य असं आहे की ही इमारत अत्यंत जुनी आहे व त्या काळचे तत्कालीन विधितज्ञ दिवाण बहादूर सिंग ही पदवी त्यांना होती. डोंगरसिंग पाटील त्यांचं नाव होतं. त्यांना दिवाण बहादूर ही पदवी त्या ठिकाणी दिली गेली होती. इंग्रजांनी दिलेली ही पदवी होती आणि अतिशय मानाची पदवी होती. त्या काळामध्ये ते आमदार होते, त्या काळामध्ये ते भुसावळ नगर परिषदेचे अध्यक्ष देखील होते. आपण या ठिकाणी बघू शकताय ही खुर्ची आहे, ही अतिशय जुनी खुर्ची आहे. या खुर्चीला जवळपास 150 ते 200 वर्षाचा इतिहास आहे. या खुर्चीवर बसून दिवाण बहादूर सिंग हे भुसावळ असेल, जळगाव जिल्हा असेल, संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर तज्ज्ञ लोक, शिक्षण क्षेत्रातील लोक आणि साहित्यिक मंडळी या ठिकाणी चर्चा करायचे आणि यांच्या चर्चेतून या जळगाव जिल्ह्याची जडणघडण झालेली आहे. आपण आता या दिवाण बहादूर सिंग यांचे जे नातू आहेत, योगेंद्र सिंग पाटील, जे काँग्रेसचे या ठिकाणी युवकांचे नेते आहेत, ते आपल्याला सांगतील की नेमकं या ठिकाणी दिवाण बहादूर सिंग यांच्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले होते. तर आपल्या आजींकडून काही आपल्याला स्मृती पुढच्या पिढीसाठी मिळाल्या, तर काय सांगाल आपण? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्याकडे या घरामध्ये आलेले होते. अशी आम्हाला आमची आजी राजकुंवरबाई डोंगरसिंग पाटील हे आम्ही लहान असताना सतत आम्हाला या आठवणी सांगत असायच्या. आम्ही जेव्हाही त्यांच्याजवळ बसायचो त्यावेळेस त्यांनी आम्हाला या गोष्टी सांगितल्या. त्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आमचे आजोबा डोंगरसिंग रामजी पाटील यांचे अतिशय ऋणानुबंधू होते. मुंबईमध्ये सतत आजोबांचं वकिली क्षेत्रामध्ये असताना जाणं येणं होतं. काउन्सिलमध्ये आमदार असताना काउन्सिलमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचं काम होतं आणि या निमित्त सतत बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं काउन्सिल मधली मैत्री ही अतिशय प्रामुख्याने इथे त्यांच्या येण्याचं कारण होतं. आणि ज्या वेळेस प्रामुख्याने भुसावळला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले, त्यांनी आमचे आजोबा डॉक्टर ॲडव्होकेट दिवाण बहादूर डोंगरसिंग पाटील यांना भेटण्यासाठी ते या ठिकाणी या वास्तूमध्ये आले. भुसावळचे प्रथम नगराध्यक्ष आमचे आजोबा होते. बाबासाहेब आले, त्यांनी भुसावळ असेल, इतर भागातील असेल, सामाजिक स्तरावर अतिशय चांगल्या प्रकारे दोघांमध्ये बैठक झाली, बोलणं झालं, असं आम्हाला आमच्या आजींनी सांगितलं. आणि इथूनच बाबासाहेब आंबेडकर हे DS ग्राउंडवर सभेसाठी गेले आणि पुढे त्यांचं प्रस्थान झालं.
योगेंद्रसिंग पाटील यांनी त्यांच्या आजींकडून मिळालेला वारसा व सर्व स्मृती या ठिकाणी उजाळा दिलेला आहे. या खुर्ची संदर्भात आपण या ठिकाणी बोललो, परंतु एक नवीन माहिती आता योगेंद्रसिंग पाटलांनी आपल्याला दिली की या ठिकाणी प्रबोधनकार केशव ठाकरे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे वडील समाज सुधारक आणि प्रबोधनकार अशी त्यांची ख्याती होती. असे प्रबोधनकार ठाकरे देखील या हॉलमध्ये दिवाण बहादूर सिंग यांच्या सोबत राहिले आहेत आणि त्यांनी या वास्तूमध्ये जवळपास 12 ते 15 दिवस मुक्काम केलेला आहे. अशा या पवित्र वास्तूच्या स्मृतीला पाटील परिवाराने जतन करून ठेवलेलं आहे. या स्मृतीत पुन्हा विनम्र अभिवादन करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो. आव्हान न्यूजसाठी मी संजय सिंग चव्हाण, भुसावळ. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.